तर अजून एक मोठी बातमी आपण पाहतोय, वंचित सोबत युती केल्यानंतर वर्षा गायकवाड नाराज पाहायला मिळतात। एक मोठी बातमी आपण पाहतोय, काँग्रेसनं वंचित सोबत खरं तर युती केलेली आहे आणि मुंबईत आधी स्वबळाचा नारा दिल्यानंतर वंचित सोबत युती जाहीर केली आणि त्यामुळे वर्षा गायकवाड आता नाराज दिसतायत। मुंबई महापालिकेसाठी वंचितला काँग्रेसनं 62 जागा दिलेल्या आहेत, मात्र 62 जागांपैकी काही जागांवरती काँग्रेसचे उमेदवार इच्छुक आहेत। काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी वर्षा गायकवाड यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली आणि या जागांमुळे मुंबई काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची आता दाट शक्यता वर्तवली जाते। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। जुई, एकंदरीतच ही जी युती झाली आहे ती प्रत्येकच नेत्याला मनात घेऊन किंवा त्यांच्या विचारानं झाली नाहीये असं आता यातून स्पष्ट होत आहे। अगदीच वैष्णवी, असंच म्हणावं लागेल, कारण का वंचित सोबतची युती ही खरं तर बऱ्याच वर्षांनंतर झालेली आहे काँग्रेस सोबतची। मात्र वंचितला मुंबई महापालिकेसाठी 62 जागा काँग्रेसकडून देण्यात आल्या आहेत। मात्र या 62 जागांपैकी अशा काही जागा आहेत जिथे काँग्रेसचे अगदी पहिल्यापासून काँग्रेस सोबत राहिलेले उमेदवार आहेत, कार्यकर्ते आहेत, जे इच्छुक आहेत त्या जागांवर निवडणूक लढवण्यासाठी। मात्र या जागा परस्पर वंचितला दिल्याने या इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे आणि नाराज असल्यामुळे बंडखोरी देखील होण्याची दाट शक्यता आहे, कारण का त्यांच्या पुढे भाजप आणि शिंदे गटाचा पर्याय हा खुलाच आहे। त्यामुळे या जागा वाटपावरून मुंबईच्या ज्या अध्यक्ष आहेत वर्षा गायकवाड, त्या कुठेतरी नाराज असल्याची शक्यता वर्तवली जाते, कारण का काल युती जेव्हा जाहीर झाली त्यावेळी देखील वर्षा गायकवाड तिथे उपस्थित नव्हत्या। केवळ प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि सचिन सावंत उपस्थित होते। खरं तर मुंबईच्या अध्यक्षा या नात्याने वर्षा गायकवाड देखील तिथे उपस्थित असणं गरजेचं होतं, मात्र त्या तिथे उपस्थित नव्हत्या। त्यामुळे आता या नाराजी नाट्यामुळे चर्चांना देखील उधाण आलं आहे। जुई, खरं तर वर्षा गायकवाड ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की मुंबईच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांना स्टार प्रचारकांच्या यादीत सुद्धा स्थान दिलं गेलं नाहीये आणि आता ही युती करताना त्यांना विचारात घेतलं नाहीये, म्हणून नेमकं काय होतंय काँग्रेसमध्ये, बंडखोरी होतीये का, पाहावं लागेल। धन्यवाद, सविस्तर अपडेट आपण दिलीत।